मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विशाल, तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात आणि पावसाची काय स्थिती? वृषाली, आता मी दादर परिसरात आहे आणि दादर परिसरात जर आपण पाहायला गेलो तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात जी आहे ही झालेली आहे। पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा वेग जो आहे हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर मुंबईच्या रस्ते वाहतुकीवरती संपूर्णपणे परिणाम या पावसाचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांनी आता सकाळच्या सत्रात घराबाहेर पडताना या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडणं उचित ठरणार आहे। कारण का ज्या पद्धतीनं पावसाला सुरुवात झालेली आहे, पहाटेपासून पावसाचा जोर जो आहे हा मुंबईत अधिक आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान खात्याकडून आज मुंबई शहराला ऑरेंज अलर्ट सुद्धा जो आहे हा देण्यात आलेला आहे। मग ठाणे, पालघर शहर असेल या शहरांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे। एकंदरीत त्या पावसाचा परिणाम जर आपण पाहायला गेलं तर मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेवरती सुद्धा झालेला आहे। 5 ते 10 मिनिटं लोकल सेवा जी आहे ही उशिरानं धावताना पाहायला मिळते। आणि मुंबईतील रस्त्यांचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर मुंबईच्या रस्त्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे हे आता साचू लागलेलं आहे। सखल भागात पाणी जे आहे हे साचू लागलेली मुंबईतील रस्ते वाहतूक जी आहे ही काहीशी मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते। रस्ते वाहतुकीचा काहीसा वेग हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मुंबई शहरामध्ये पहाटेपासूनच पावसानं जोर धरल्यामुळे सखल भागात जे आहे हे पाणी आता साचू लागलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना या सगळ्या परिस्थितीचा अंदाज जो आहे हा घेतला पाहिजे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा मुंबईकरांनी जाणं टाळावं अशा पद्धतीचं प्रशासनाकडनं आवाहन जे आहे हे आजच्या दिवसासाठी करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीतच मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला जी ही सुरुवात झालेली आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।